भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज मुलुंड कुर्ला तहसीलदार कार्यालयात बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणी ठिय्या आंदोलन केले। मुंबईमध्ये हजारो बनावट जन्म प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत, असा गंभीर आरोप करत सोमय्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। सोमय्या यांनी सांगितले की मुलुंड कुर्ला विभागातच 367 बनावट जन्म दाखल्यांचे पुरावे तहसीलदार आणि पोलिसांना सादर केले आहेत। या घोटाळ्यामागे कोणाचे षडयंत्र आहे का याचा तपास करावा, दोषींवर कडक कारवाई व्हावी, वैद्यकीय अधिकाऱ्यांवर एक एक करून कारवाई सुरू आहे, असे ते म्हणाले। सोमय्यांनी चेतावणी देताना म्हटले की बांगलादेशी घुसखोरांना बनावट जन्म प्रमाणपत्र देणे म्हणजेच देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणे आहे। अनेक घोटाळे आणि घुसखोरीची प्रकरणे आधीच उघडकीस आली असून हे राष्ट्रविरोधी षडयंत्र त्वरित रोखले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले। मुंबईमध्ये 1000 बोगस ॲप्लिकेशन आले, पुरावेसह मी पोलीस, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना दिले, पण त्याच्यावर गुन्हा दाखल होत नव्हता। म्हणून आज मी वॉर्निंग दिली, मी ठिय्या आंदोलन करणार आणि अखेर आता तहसीलदार आणि मुलुंड पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करण्याचा FIR ची प्रक्रिया सुरू केली आहे। आपल्याला येत्या काही दिवसात दिसेल 1000 बांगलादेशी घुसखोर, मग तो अफगाणी असो कोणी असो, ज्याच्याकडे कुठलंही कागदपत्र नाही, या सगळ्यांची चौकशी होणार आणि कारवाई होणार। सर, कारवाईला विलंबन का लागत होतं? यामध्ये डॉक्टर असेल, अधिकारी असेल, ही यांची मोठा रॅकेट चेन आहे की काय? एक दुर्दैव आहे की महापालिकेचे अधिकारी मोठ्या प्रमाणात या घोटाळ्यात गुंतलेले आहेत। तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करायची नव्हती म्हणून मला धमकी द्यावी लागली आणि त्याचबरोबर विधानसभा, विधान परिषदेत आता या विषयावर नोटीस टाकली आहे। त्यामुळे आता 2 महिन्यापूर्वी मानखुर्द पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला, पण महापालिका आयुक्त काय करत नव्हते। आज डॉक्टर प्रदीप कातले जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांना महापालिका आयुक्तांनी निलंबित केलं आणि त्याचबरोबर 192 जे जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीरित्या दिले तेही निरस्त केले आहेत। पुढच्या आठवड्यात आपल्याला दिसेल की हे जे 1000 त्या डॉक्टर पासून, ऑफिसर पासून, वकील या सगळ्यांवर कारवाई होणार। एकंदर आता सॉफ्ट कॉपी 25,000 डॉक्युमेंटची आणि हार्ड कॉपी 500 डॉक्युमेंटची दिलेली आहेत, पण माझ्या ऑफिसने आणखीन त्यांना काही पुरावे आम्ही देणार आहोत आणि मुंबईला बांगलादेशी मुक्त मुंबई करून दाखवणार। ती वास्तविकताच आहे। आज जे मी करू शकलो आहे, मुंबईत त्या मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवू शकलो, महाराष्ट्रात 2,24,000 जन्म प्रमाणपत्र रद्द केले, तर महाराष्ट्राने मुंबईचा भाजपचा कार्यकर्ता सोबत आहे, हे सगळ्यात मोठे पद आणि पद आहे। म्हणून अमित साटम यांनी 144 त्या निवडणूक समितीचं सदस्यत्व म्हणाले, याची आम्हाला गरज नाही आहे। मुंबईला बांगलादेशी मुक्त मुंबई करण्यासाठी मुंबई भाजपचा कार्यकर्त्याचा साथ एक पुरेसा आहे। हे एवढं मोठं पद मला मिळवून दिले भाजपने की कुठेही गेलो तर ते बांगलादेशी पळत आहेत, हे खूप मोठं आहे। 2019चा कुठेतरी राग आहे का तुमच्या मनात? नाही, ते जे आहे ते भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेची समझोता केला, ठीक आहे, पण मुद्दा असा आहे नंतर पार्टीचा प्लॅटफॉर्मवरून बाहेर काढणं, सभागृहातून बाहेर काढणं फक्त उद्धव ठाकरेच्या जिद्दमुळे, ह्याला मी कधी त्या भाजप नेत्याला माफ करणार नाही। आता निवडणुकीत कुठेतरी पुन्हा कायम काम करतोय, या सगळ्या नेत्यांपेक्षा 10 पट काम करतोय आणि करत राहणार, कारण की भाजप आणि मुंबईची सुरक्षा हे अधिक महत्त्वाचे आहे। शेवटी सोमय्यांनी आपला निर्धार स्पष्ट केला। आमचे ध्येय एकच, बांगलादेशी मुक्त मुंबई। लव जिहाद आणि वोट जिहाद करणाऱ्यांना घरी बसवू, असं देखील त्यांनी म्हटलंय। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।